एक अतिशय चांगला उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय. त्याला आमच्या सगळ्यांच्याच मुंबई क्रिकेट असोसिएशन, खरं तर आमचं लेदर बॉल म्हणजे सीझन बॉलवरती आमचं लक्ष असतं, पण टेनिस हे गल्ली बोळातला खेळ आहे. सर्वसामान्यांची पोरं टेनिसमध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरही लक्ष देण्याची गरज आहे. आता मध्यंतरी प्रेसिडेंट कप झाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण भारतातनं प्लेयर बोलवले होते, त्याचंही खूप कौतुक झालं. आणि टेनिस क्रिकेट हा लोकांना आवडतो, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी म्हणजे खास करून अध्यक्षांनी अजिंक्य नाईक साहेबांनी ठरवलं की आपण उद्घाटनाला जाऊया, कारण का अनेक प्लेयर हे टेनिसमधनं लेदरकडे वळत आहेत. आणि शेवटी लेदर हे फ्युचर आहे, टेनिस हे फ्युचर नाही आहे, लेदर हे फ्युचर आहे. TWPL ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 आज ह्या प्रीमियर लीगचा आज उद्घाटन सोहळा साजरा इथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड सर आणि सदस्य विकास रेपाळे सर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनचे महाराष्ट्र झोन 1 चे अध्यक्ष माननीय श्री अजिंक्य दरेकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न झाला. आज तुम्ही बघताय की अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही एफिलिएटेड म्हणजे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आमच्या ह्या पूर्ण ठाणे वर्ल्ड क्रिकेट कमिटीला, आणि त्यांच्या अंतर्गत आम्ही या क्रिकेट टुर्नामेंट इथे ठाण्यामध्ये साकेत ग्राउंड इथे सुरू करतोय आणि आजपासून त्याचा पहिला दिवस आहे. 16 फ्रँचायझीज या ठाणे प्रीमियर लीग मध्ये आहेत. ठाणे वर्ल्ड क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये 16 फ्रँचायझीज आहेत. ठाण्यामधील बरेच प्रतिष्ठित व्यक्तींनी या फ्रँचायझीज घेतलेल्या आहेत. काही कॉर्पोरेटर्स आहेत, काही बिझनेसमॅन्स आहेत. या चांगल्या प्रकारे खेळाडूंचं प्रदर्शन मगाचपासून या मैदानावर तुम्ही बघताय. त्यामध्ये इंडियामधील 16 आयकॉन्स असतील, आयकॉन प्लेयर्स असतील, ठाण्यामधले 16 आयकॉन प्लेयर्स असतील, असे एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडूंचा एक क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर तुम्ही सुरू असताना बघताय. आणि खूप सुंदर असा प्रयत्न खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून आणि अभिजित पवार साहेब असतील माझ्या माध्यमातून आणि आमची ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी असेल यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. सर, किती संघ यामध्ये सहभागी झालेले आहे? बक्षिसांचं स्वरूप कसं आहे? या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ आहेत, 16 फ्रँचायझीज आहेत. त्याच्यामध्ये भारतातील 16 मोठे खेळाडू टेनिस क्रिकेटचे ते खेळतायत. ठाण्यातील 16 खेळाडू खेळतायत आणि बाकी सगळे ठाण्यातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून अशा 16 टीम्स आपण इथे तयार केलेल्या आहेत. म्हणजे घोडबंदर पट्टापासून ते तुमच्या कळवा मुंब्रा असेल, इथे ठाणे सिटी असेल, पूर्ण ठाणे वॉर्ड मधनं पूर्ण खेळाडू इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि प्राइजचं स्वरूप जर तुम्ही म्हणाल तर आमचं टोटल प्राइज जे आहे ते 20 ते 22 लाखापर्यंत ह्याचं पूर्ण प्राइज जात आहे. आणि प्रेक्षकांसाठी आम्ही विशेष पारितोषिकं ठेवली आहेत. कोणी एका हातात कॅच पकडला तर काही पारितोषिक आहे, दोन्ही हातांनी कॅच पकडला तर पारितोषिकं आहेत. बेस्ट वेशभूषा करणाऱ्याला आपण पारितोषिक इथे ठेवलेलं आहे. त्यामुळे विविध काहीतरी असे उपक्रम आम्ही इथे करून एक खेळाडूंना नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. PL दुसरं वर्ष उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनात खासदार साहेब जे इंडियाचे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांना ते याच्यामध्ये दिल्लीमध्ये व्यस्त असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीत, पण पुढच्या 2 दिवसात ते येतील. त्याचप्रमाणे एमसीचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेब, एमसीचे उपाध्यक्ष विकास रेपाळे साहेब, एमसीचे सदस्य आणि आमचे लाडके मित्र अभिजित दरेकर जे टेनिस क्रिकेटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, यांच्या हस्ते हा दिमागदार मध्ये असा मस्त क्रिकेट सामन्याचं ओपनिंग झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे. आणि निखिलजींनी अध्यक्षांनी सगळं सांगितलंय, प्राइजेस वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तुमची साथ हवी आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत आणि या 2 दिवसामध्ये अजून मजा येतीलच. काही ऍक्टिव्हिटीज असतील किंवा कोणी अजून सेलिब्रिटीज असतील, हे सगळेजण येणार आहेत. त्यामुळे तुमच्या उपस्थिती खूप प्रदर्शनीय आहे इथे.
आणि TWPL मुळे सर्व खेळाडूंना संधी भेटली, सर्व टेनिस क्रिकेटपटूंना संधी भेटली. आणि या सर्व ठाण्यामध्ये किंवा बाहेरून आलेले आयकॉन्स असतील, ठाण्यातील आयकॉन्स असतील, या सर्वांना आपण इथे चान्स दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे दरवर्षी अशीच टुर्नामेंट घेता येईल. फक्त यावेळेस की थोडासा उशीर झाला, पण त्याच्यानंतर डिसेंबर किंवा जानेमध्ये ही टुर्नामेंट घेतली जाणार, कारण की IPL पण असते आणि IPL मध्ये थोडंसं लोक बिझी असतात, म्हणजे क्रिकेट प्रेमी बिझी असतात. टेनिस क्रिकेटसाठी आपल्याला तो टाइम देणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही तो नेक्स्ट इयरला डिसेंबर किंवा जानेमध्ये ठेवायचा निर्णय आता घेतला. निखिल बुडगळे आणि पवारजी यांचं मनापासून अभिनंदन करीन की एक चांगल्या पद्धतीची क्रिकेट मॅच या इकडे त्यांनी या इकडच्या खेळाडूंसाठी, ठाणे जिल्ह्यामधल्या आणि इतर खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगला टॅलेंट या गेम मधनं पुढे येण्याच्या दृष्टिकोनाने हे मॅचेस निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास मला वाटतो. आणि हे भव्य दिव्य सामने आयोजित केल्याबद्दल ऑर्गनायझर्सचं मनापासून अभिनंदन. तर यापूर्वी देखील टेनिससाठी स्टेडियममध्ये देखील मोठा सामन्यांचे आयोजन करायला लागलं, आता इथे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करायला. टेनिसमध्ये कुठेतरी खेळाडू घडण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने टेनिसला अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे, या संदर्भात कशा प्रकारे क्रिकेट मुळातच आपण बघितलं तर देशाची श्रद्धा असलेला, आत्मीयता असलेला, प्रेम असलेला एक खेळ आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक भारतीय हा क्रिकेट म्हटला की त्याच्या आत एक वेगळी भावना ही निश्चितपणे निर्माण होते. आणि त्याच्यामुळे क्रिकेट ही टेस्ट सिरीज वरनं वन डे वरनं 2020 ही या पद्धतीमध्ये इव्हॉल्व्ह होत असताना टेनिस या क्षेत्रामध्येही टेनिस बॉलची ज्या क्रिकेट मॅचेस आहेत त्याच्यामध्येही फार मोठ्या प्रमाणात डिमांड तयार झाली. साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे. या शहरासाठी अनेक विविध उपक्रम येत आहेत, वेगवेगळ्या योजना येत आहेत, भरपूर डेव्हलपमेंट होतीये, परंतु आज आपण ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करताना एक मोठा विषय असा होता की 360 ग्राउंड नव्हतं. शेवटी हे एक ग्राउंड 360 ग्राउंड मिळालंय आपल्या शाखेतला. भविष्यात मैदानांसाठी ठाण्यामध्ये काही प्रयत्न करणार होतील का? ठाण्यामध्ये ज्या ज्या एम्युनिटीज आहेत त्या एम्युनिटीजच्या दृष्टिकोनाने पावलं आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी निश्चितपणे उचलण्याचं काम हे सातत्याने करतच असतो. आज आपण बघतोय की ठाण्याची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एका काळी 8 लाखाचं किंवा 12 लाखाचं लोकवस्ती असलेलं शहर आज 22 लाखापेक्षा जास्त लोकवस्ती असलेलं हे शहर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये खेळाचं ग्राउंड ही एक अतिशय महत्वाची एम्युनिटी आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीची एम्युनिटी ही ठाणेकरांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनाने निश्चितपणे राज्य शासनाकडे मी पाठपुरावा करेन. पहिल्यांदाच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टेनिस क्रिकेटसाठी जे स्थानिक लेवलला स्पर्धा भरवल्या जातात त्या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातले किंवा भारतातले प्लेयर आहेत, काय सांगा? महाराष्ट्रातले सर्व कॅप्टन हे ठाण्या सिटीमध्ये आहेत. एक कॅप्टन माझ्या बाजूला आवडसाहेब इकडे आहेत. तर त्याच्यामुळे जिकडे सगळे कॅप्टन जर या शहरामध्ये आहेत तर नक्कीच क्रिकेटला इकडे येणाऱ्या काळात चांगली वाढ पण मिळेल. आणि खूपशे प्लेयर्स आज ठाण्या जिल्ह्यातनं येत आहेत. आणि त्याच्यात आता विकास रेपाळे पण एक ऍक्टिव्ह झाले आहेत. आव्हाड साहेब तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, पण आता सर्व तरुण पिढी नवीन ऍक्टिव्ह आली आहे. त्याच्यामुळे इकडनं मॅक्झिमम प्लेअर येणाऱ्या काळात मुंबईसाठी आणि येणाऱ्या काळात भारताला सुद्धा पण इकडनंच मिळते. तर हा 3 दिवसाचा क्रिकेट सामना रंगणार आहे. अनेक दिग्गज खरं तर खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. काय क्रिकेट प्रेमींना आव्हान करणार? चांगला खेळ करा. आमचे सर्व इकडे क्रिकेटचे हितचिंतक आहेत, ते चांगले परफॉर्मन्स जे करतील त्यांना मुंबई क्रिकेटसाठी ते सजेस्ट करतील. आणि आज टेनिसमधनं खूपसे प्लेयर मुंबईला खेळत आहेत. IPLला सुद्धा काही प्लेयर मी बघितले जे टेनिस क्रिकेटमधनं त्यांचं करिअर सुरुवात झाली. हा चांगला प्लॅटफॉर्म इकडचे सर्व जे ठाणा वॉर्ड क्रिकेट कमिटी आहे त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे. आणि हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळात चांगले प्लेयर घडवतील एवढंच मी तुम्हाला सांगतो.